अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमधला अबोला कायम। पुण्यातील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुप्रिया सुळे उपस्थित, मात्र अजितदादा आणि ताईंनी एकमेकांसोबत बोलणं टाळलं। हॉस्पिटल भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे, अजित पवारांमध्ये वाग्युद्ध। रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुप्रीम कोर्टामुळे निवडणुका रखडल्या, अजित पवारांचं प्रत्युत्तर। बारामती अॅग्रोच्या कन्नड कारखान्यावरील कारवाईवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल। सरकारविरोधात लढत असल्यानं कारवाई, नोटीस विरोधात कोर्टात जाणार असल्याचाही इशारा। रवींद्र वायकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश होणार। महायुतीतील जागा वाटप उद्यापर्यंत फायनल होईल, तिन्ही पक्षांना सन्मानजनक जागा मिळतील, अजित पवारांचा दावा। अमोल कीर्तीकरांना ठाकरेंनी दिलेली उमेदवारी मवियासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। कीर्तीकरांच्या उमेदवारीवर संजय निरुपम यांचा आक्षेप। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा जनतेशी संवाद, तर मुलगा विक्रांत जाधवांच्या भाषणाच्या वेळी भास्कर जाधव भावूक। भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता। उद्या संध्याकाळी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा धडाका, 2 दिवसात तब्बल 269 शासन निर्णय। पुणे कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनलचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन। उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिंदेंसह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचीही उपस्थिती। लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर। बहरामपूरमधून माजी क्रिकेटर युसुफ पठाणला उमेदवारी। वानखेडे स्टेडियमवर रणजी फायनलचा थरार, मुंबई सर्वबाद 224 तर विदर्भ दिवसाअखेर 3 बाद 31। पहिला दिवस शार्दूलने गाजवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।